भाई दबा रहे हो, दबा रहे भाई, थोड़ा मार देगा का। ओ भाई अरे जल रहे ना आगे भाई, भाग्य क्या बीच में से। स्वागत आहे तुमचं आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या दिवसामध्ये. जगाचे 6:30 वाजायला लागले आणि मी आता आहे गौरीकोंडमध्ये आणि समोर झालेली अलकनंदा नदी. एकदम सकाळचं वातावरण, पाऊस पण नाही चालू आणि एकदम वरपर्यंत डोंगर बघा. इकडल्या साईडला गौरीकोंडचा जो कुंड आहे तो गरम पाण्याचा आहे आणि तिथं ब्रिज पण बनलेला आहे पाण्यामधून जाण्यासाठी. आणि इतकं खूप जास्त थंड आहे, पाणी दिसायला लागलं. हे सगळं बर्फाचं पाणी, जवळपास मला वाटतं 0 डिग्री किंवा मायनसमध्ये पाणी असेल त्याचं टेम्परेचर. आणि सकाळ सकाळी तेवढं गर्दा दिसणं झालंय. तर जाऊया इथून गौरीकोंडमध्ये आपण जाऊन आंघोळ करूया, कारण सकाळ सकाळी गरम पाण्याचं जी मजा आहे ना आंघोळ करण्याचा ते खूप जास्त भारी होणार आहे. बाकी संध्याकाळी मी इथं हॉस्टेल म्हणजे काय, संध्याकाळच्याला इथं बेड घेतला होता 400 रुपयामध्ये. काल एवढं थकलो होतं मी, आलो आणि डायरेक्ट झोपी गेलो. तर सकाळी उठलं 6:30 वाजायला आले. जाऊया इथून आंघोळ करूया आणि नंतर मग वरी आपण केदारनाथच्या ट्रेकिंगला सुरुवात करूया. गौरीकोंड जिथं की सगळेजण गरम पाण्यानं आंघोळ करायला, सगळं गरम पाणी आहे इथं आणि सगळेजण आंघोळ केली आणि मी पण आता आंघोळ केली. खूप जास्त माणसं दिसायला लागले होतं. गरम पाणी हो, पूर्ण हवा निघाले, भाप निघाले. सगळ्यांना आंघोळ केली. बापरे बाप, खूप भारी वाटलं. गौरीकोंडमध्ये आंघोळ करून आल्याच्या नंतर एकदम फ्रेश झालं. इतकं भारी वाटलं का नाही गरम पाण्यानं. थंड पाणी असं तोंडामध्ये, तोंड धुताना ब्रश करताना एवढं थंड होतं पाणी राव. मी तोंडाला लावा म्हणलं, बापरे बाप खूप जास्त थंड होतं. तर आंघोळ बिळून करून झालं, एकदम फ्रेश झालं आणि एकदम चांगलं, म्हणजे इतकं चांगलं वाटलं का नाही शरीराला, खूप जास्त चांगलं वाटलं. आणि मेन म्हणजे नदीच्या साईडला अलकनंदा नदी व्हायला लागली आणि त्याच्या साईडला आता आलूचा पराठा घेतला. इथं समोर हॉटेल येतं, हॉटेलमधून एक आलूचा पराठा घेतला. कारण इथून पुढे आता सगळ्या गोष्टी त्या महागणार आहेत आणि हेलिकॉप्टर पण जायला लागले तर, जे की केदारनाथला जायला लागले. तर इथून गोष्टी, इथून जसे तुम्ही गौरीकोंडपासून वरी जातात सगळ्या गोष्टी महागायला चालू होते. जेवण असो, पाणी असो, सगळ्या काही गोष्टी. आणि हां, जे काल रजिस्ट्रेशन घेतलं होतं मी कूपन त्याचं, ते व्हेरीफाय बी करावं लागणार इथे गौरीकोंडमध्ये. कारण मी काल केलं नव्हतं, आलं झोपी गेलं. तर काय करूया आपण, पराठा खाऊया आणि निघूया, त्याचं रजिस्ट्रेशन करूया. आणि जर तुमच्याकडे एक्स्ट्रा लगेज असेल तर ते वरी घेऊन जाऊ नका, मी काढून ठेवले साईडला. जे फक्त मी एक कपड्याची जोडी घेतल्या आणि रेनकोट एक घेतला आणि बॅग, बस एवढंच घेतलं. बाकीच्या गोष्टी सगळ्या इथं क्लॉक रूम म्हणजे असतात, म्हणजे 100 रुपये पर डे घेतात एका बॅगसाठी. तर काढून ठेवा, जेवढे दिवस ठेवते तेवढे दिवस पैसे घेते. 2 दिवसाचे 200 रुपये घेते. तर मी आता ठेवले क्लॉक रूममध्ये, ते पण तुम्हाला दाखवतो म्हणजे काय, रजिस्ट्रेशन बॅग द्यायची आणि तुम्ही लिहून द्यायचं किती बॅग आहेत काय काय. तर पैसे नंतर आले नंतर द्यायचे. तर आधी नाश्ता करूया, नंतर जाऊया रजिस्ट्रेशन आणि नंतर मग आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करूया. रात्री मी तिकडल्या साईडनं चालत होतो, तिथं आपल्याला 50 रुपयांची जिप्सीने सोडलं, म्हणजे गाडीने सोडलं आणि सगळेजण चालत यायला लागले. त्या आणि इकडल्या साईडला वरी आहे गौरीकोंड. आता मी तुम्हाला सुरुवातीपासून दाखवायला लागलं सगळं कसं कसं जायचं तुम्ही. आणि इथं खूप साऱ्या गाड्या पण लागल्या तर इथवर, म्हणजे गौरीकोंडपर्यंत गाड्या येतात आणि सगळेजण चालायला लागले. तर जवळपास 8 वाजून 20 मिनिटं वाला येतात. सूर्य पण उगाला, एकदम कडक ऊन लागलं. सध्या आज तरी पाऊस नाही आहे. आणि इथं अशा प्रकारचे मलम लावण्यासाठी पण आहे फ्रीमध्ये, जर तुमचे हातपाय दुखत असतील तर. आणि सगळं सामान वरी घेऊन जाण्यासाठी इथे लाईन लागले, दिसायला लागले तुम्हाला. इकडल्या साईडला पण खूप साऱ्या गाड्या लागल्या. मेन म्हणजे जर तुम्हाला सामान यायचं असले तर इथं पाठीवर अशा प्रकारचं हे असतं बघा. आता या नाव पण माझ्या लक्षात येणं झालंय. पाठीवर टाकून तुम्ही 4 किलो 5 किलो 25 किलो ते पण घेऊन जाऊ शकता. खूप जण बसलेले असतात. आणि ह्याचा रेट जे आहे ते कुठं फिक्स केला जाते, त्याच्या समोरच तुम्ही आल्याच्या नंतर इथे एक बोर्ड दिसत, त्या बोर्डवर. आणि गर्दी बघू शकता तुम्हाला, खूप जास्तच गर्दी दिसायला लागली आज. आणि इथं बोर्ड लिहिले, त्या बोर्डवर पूर्ण माहिती लिहिली आहे की प्रत्येक किलो किती तुम्हाला द्यावं लागते, कुठून कुठवर जर तुम्हाला सामान जर घेऊन जायचं असलं. आणि एवढे जण लागले तर. आणि इथं बोर्डवर तुम्हाला दाखवतो, इथे सगळे रेट लिहिले तर 1 किलोला, 4 किलोला, 2 किलोला किती लागतील पैसे. तर इथून जाऊया आपण वरी आता गौरीकोंडमध्ये. हे छोटंसंच आहे, लाईन बघा किती दिसायला लागले. इथून वरी जाऊया. केदारनाथ पैदल मार्ग प्रवेश केदारनाथ म्हणते. आणि अशा छोट्या छोट्या गल्ल्याने सगळेजण जायला लागले. समोर आल्याच्या नंतर बघा अजून छोटा लहान असा एकदम कसं गल्लीमधून जायला लागलं तसा रस्ता झाला. एकदम छोट्या छोट्या गल्ल्यामधून जायला लागला आपण. आणि असं पूर्ण डोक्यावर घेऊन पूर्ण पोत्यामध्ये सामान घेऊन जायला जाते वरी केदारनाथला. मग खाली आल्यानंतर इथं लिहिलंय बघा श्री गौरी माता मंदिर, जिथे की गौरीकोंडचं नाव पडलंय त्या मंदिरावरून. आणि एकदम भारी आहे. तिथे जाऊन मी पाय पडून आलो. आणि इकडल्या साईडला महादेवाचं मंदिर आहे. जाऊया इकडल्या साईडनं वर केदारनाथच्या ट्रेकिंगला.
घोडे दिसायला लागले तर यांचा रेट 3,500पासून स्टार्ट होत आहे आणि त्याच्या वजनावर डिपेंड आहे. समजा 40 किलोचा 3,500, 50 किलोचा 4,000 आणि 4,500 असं किलोनुसार. आणि गाडो तर असे येऊन राहिले ना, पूर्ण कुठून बी यायला लागलेत घोडे, लईच खतरनाक चालू आहे. तर असं म्हणून लागलं मी, जसं जसं वजन वाढेल तसं तसं तुमचे पैसे पण वाढते. घोडे लावले तिथे सगळे. मागल्या साईडला सुटलं ते आहे आपलं गौरीकांड. आणि ऑफिशियली आपण जे केदारनाथचा 16 किलोमीटरचा ट्रेक आहे, 16 नाही 18 किलोमीटरचा ट्रेक आहे, ते चालू केला आहे. टोटल तिथे 21 किलोमीटरचा आहे. त्याच्यामधले 3 किलोमीटर 3 नाही 21 किलोमीटर आहे ना, त्यातले 6 किलोमीटर सोनप्रयागहून गौरीकांडला, म्हणजे 16 किलोमीटरचा टोटल आहे. इथून गौरीकोंडून आता वर जायला लागला. आणि पाठीमागल्या साईडला सगळे घोडे बिडे होते ते सगळे संपले, कारण ज्यांना पण घ्यायचं होतं त्यांच्यासाठी. आणि इथून निघायला लागला आपण आता केदारनाथच्या ट्रेकिंगला. आणि असे प्रकारचे पाण्याचे कुंड म्हणाले पाईप सोडले तर इथून तुम्ही फ्रीमध्ये पाणी प्यायचं भरू शकता. आणि सगळीकडून माणसं आज खूप जास्तच गर्दी दिसायला लागली. तरी आज विकेंड नाही, म्हणजे शनिवार रविवार नाही. शनिवार रविवारला तर खूप जास्त गर्दी असते, आज ते थोडीशी कमी दिखायला लागली. तर काय करूया आपण, 8 वाजून जवळपास 20 मिनटं झाले आणि आपण चालू करूया आपला केदारनाथचा 16 किलोमीटरचा ट्रेक. चालताना बॉटल एक ठेवा. आणि बॉटल ठेवल्यानंतर असं पूर्ण डायरेक्ट डोंगरामधून पाणी येते. पाणी इथून घेऊ शकता तुम्ही प्यायला. चांगलं म्हणजे स्वच्छच असणार आहे, खराब कुठून असणार आहे. आणि पाणी भरल्याच्या नंतर पिऊ शकता, म्हणजे तुम्ही असं काही हे नाही, कारण डायरेक्ट डोंगरामधूनच पाणी येते. वरी काही कचरा नाही, काय नाही. भरूया आपण बॉटल भरूया. आणि बॉटल 100% ठेवा, कारण वरीच गेल्यानंतर खूप जास्त याची प्राईस वाढणार आहे. माणूस ट्रेकिंग करून चालता मरणार नाही, पण घोड्यामुळे मरणार आहे. कारण एवढे घोडे आलेत ना, चालता पूर्ण ढकलायला लागले तर. अरे बापरे बाप, इकडल्या साईडला जर असं बॅरिकेडिंग नाही ना, डायरेक्ट खाली खड्ड्यातच पडणार. कशी जोरानं पळायला लागले तर. नाही असे माणसांना पण 4 जण घेऊन जातात बघा, 2 पुढे 2 मागं. आणि पाठीमागले सगळे घोडे जायला लागले. चालू मला घोड्याचं भीव आहे माणसाला नाही. घोड्यावर बसलेल्या माणसाला आहे ना, जे चालणारे माणसं घोड्यात ढकलून देईल ना, त्याच्यापेक्षा जे घोड्यावर बसलेत ना त्यांना खाली पडण्याचं भीव आहे. काय रिॲक्शन येते ते जेव्हा घोडा पडते ना, तेव्हा जेव्हा घोडा पळते का नाही तेव्हा पळवायला लागले भाऊ, जे रिॲक्शन असते का त्यांचं खूपच खतरनाक असते. म्हणजे खाली पडते असं वाटायला लागले ते पूर्णपणे. बापरे बाप. पाच 6 घंट्यानंतर आपण पहिला स्टॉप घेतला. आणि पाठीमागल्या साईडला अशा प्रकारचे पूर्ण थांबण्यासाठी सगळ्यांना बघा इथं काकड्या, त्यानंतर सफरचंद, टरबूज द्यायला लागले सगळ्याला 50-50 रुपयाला 1 प्लेट. आणि सगळेजण थांबून थोडासा विश्राम करायला. पण त्याच्यापेक्षा एक मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला बर्फाचं दर्शन झालंय. आणि तिकडल्या साईडलाच आहे केदारनाथ, एकदम भारी वाटतंय. सगळेजण बर्फच पडलेला दिसतोय चारी साईडला. आणि रोड काय असा जायला लागला कंटिन्यू, घोडे तर जायला लागलेत म्हणा. आणि तसं बघायला गेलं तर खूप जास्त गरमी व्हायला लागली आहे. पाऊस तर येणं झाले, नुसतं उमस आहे, उमस गरम वातावरण आलं. आणि गरमी तर खूप जास्त आलंय. चालता आपला पहिला जे झरणा दिसलाय, वरून पाणी पडायला लागले पूर्ण डोंगरामधून. आणि इथं असे हाऊत केले तर जे घोड्यांना पाणी पिण्यासाठी जरुरी आहे, कारण घोड्याला पण पाणी लागतंय. सगळ्याला हाऊत केलंय, पाणी येत राहते कंटिन्यू आणि घोडे पित राहतात. आणि झरणा किती भारी वाटायला आलं. आणि कंटिन्यू आपण वरी चढतच राहिलं. जवळपास मला वाटतं 2-1 किलोमीटर आला वरी चालता. आणि असंच फिरत आपल्याला तिकडल्या साईडनं अजून वरी चढत जायचं.
चालत जात असला तर तुम्हाला इथं पाण्याचं पण भेटलं. इथं बघा शुद्ध पेयजल म्हणजे अशा प्रकारचे पाण्याची पण भेटणार. मशीन पण लावले आता, मशीन पण चालत नाही. आणि निःशुल्क सार्वजनिक शौचालय, इथं शौचालय पण भेटते. जर तुम्ही रस्त्याने येत असला तर पाण्याची गरज नाही, फक्त एक बॉटल घेऊन या आणि सगळेजण घोड्यावर तर चालतच येते. जाऊया वरी केदारनाथकडं. तिकडल्या साईडनं चलत आला आणि पहिला आपला ब्रिज लागला, लोखंडाचा ब्रिज लागला मधामध्ये. आणि एकदम वरून जर पाणी आलं ना त्याच्यासाठी रोखण्यासाठी असे वॉल पण बांधले, भिंती बांधल्या दगडाच्या. आणि खालून पण ना पाणी येत जात आहे, पूर्ण खालपर्यंत जात आहे. आणि अजून समोर खूप जास्त लांब तर राहिलेच. रस्त्यामध्ये अशा प्रकारचा एक खूप मोठा झरणा आलाय बघा, वरून पाणी खाली पडायला लागले. आणि मेन म्हणजे इथे आंघोळ पण करायला लागले लोक बघा, इथे दिसायला लागले. जर तुम्ही आंघोळ करून नाही आला तर आंघोळ बी इथं करू शकता, किंवा गरमीनं खूप जास्त थकान झाली असली आंघोळ करा. एकदम थंड आहे पण पाणी, पूर्ण बर्फाचं पाणी आहे. आणि मेन म्हणजे भीमबली आहे, जवळपास मला वाटते 4 ते 5 किलोमीटर अगोदर येतं हे झरणा. पूर्ण पाणी पडायला लागलं एवढं उन्हाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये तर किती चालत असेल. आणि घोड्याने जे परेशान करून ठेवले राव, खूप जास्त घोड्यानं परेशान केले. जाऊया आपण वरी आता भीमबलीकडे. आलं लिहिले बघा, रामबाडा 1 किलोमीटर आणि केदारनाथ 10 किलोमीटर राहिले. आणि सगळ्या घोड्याला कामून थांबलीत काय माहिती, 10 मिनिटाला सगळ्या घोड्याला थांबित, जाऊ पण देत नाही आणि काहीच नाही. आणि वरून हेलिकॉप्टर पण जायला लागले, ते समोर दिसायला लागले. जाम बघा, समोर जाऊ पण देणं झाले तर आणि येऊ पण देणं झाले तर, सगळेजण थांबले तर. खूप जास्त गर्दी झाली सगळेजण. पण साईड नको, चल भाई चल चल नहीं दबा रहे ऊपर, दबा रे भाई, घोड़ा मार देगा। ओ भाई अरे जल रहे ना आगे भाई, भाग गया क्या बीच में से? अरे अंकल खींचो मत उसको। चलो आगे चलो भाई, घोड़े नाक में दम करके रखा है घोड़े. बघितलं ना, घोड्यावाल्याने सगळे नाकात दम करून टाकले राव. दोन्हीकडून घोडे यायला लागले तर. आणि आता भीमबलीच्या समोर गाव गेलं पाठीमागल्या साईडला. आणि आता 2 सेपरेट रस्ते झाले तर. हा एक रस्ता जे फक्त घोडे जाण्यासाठी, माणसं पण जाऊ शकते काय अडचण नाही, पण घोडे खच्चर म्हणा ते जाण्यासाठी इकडून असं फिरून इथे एक ब्रिज आहे. ब्रिज येऊन तसाच फिरत 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 असा इकडून वर जात आहे. तिकडल्या साईडला रामबाडा आहे आणि इकडून असं पूर्ण फिरत फिरत ती तिकडे दिसायला तिकडे जायला लागलेत. आणि एक माणसासाठी जे सिंगल माणसं आहेत, घोडे पण यायले तर येताना खाली, पण जास्त क्वांटिटी नाही आहे. ते तिकडल्या साईडला त्या ब्रिजवरून क्रॉस करून मग त्यांना पण तसंच वरी उपर जायचं असंच फिरत फिरत फिरत. म्हणजे घोड्यानं परेशान केले राव. आणि घोड्याचं ते सोडा, पण ते घोड्यानं शेपूट हालेल्यानंतर जे धुळ उडाले ना, ते नाकात झाले, म्हणजे पूर्ण ठेकाना झालं. ते पूर्ण असं नाक माझं पूर्ण ते घोड्याचं काय नाही, तसा वास येते बघा, तसं पूर्ण नाक मग कोंडलंय पूर्ण. आणि मला वाटतं पूर्ण अंगाचा पण तसाच वास यायला लागला. पूर्ण घोड्यानं परेशान केलं, काहीच नाही. बाकी रस्ता ठीक आहे, सगळं ठीक आहे, रस्ता बनलेला आहे. आणि मेन म्हणजे या रस्त्यानं जायचं म्हणलं ना, खूप जास्त अवघड पण नाही आहे, पण लांब खूप जास्त असं वाटायला लागलं बाबा. तिकडून तसंच आता वरपर्यंत जायचं. आणि ते दिसायला लागलं एक छोटंसं गाव, तिकडल्या साईडला आपण चालत चालत जायचं. समोरून डेड बॉडी आणायला लागले कुणाची तरी. जवळपास 1 वाजत आहे, राईट 1च वाजलाय. आणि मौसम 1 मिनिटात चेंज झाला. 10 मिनिटं अगोदर, 10 मिनिटं काय 2 मिनिटं अगोदर ऊन पडलं आणि 2 मिनिटं अगोदर पाऊस चालू आहे केदारनाथमध्ये. इथून जवळपास 8 किलोमीटर राहिले. आता पूर्ण माणसं आहेत, ते सगळे मधामध्ये गेले तर. आणि हो पूर्ण पाऊस पडायला लागला मधामध्ये. पूर्ण 4 ठिकाण पाऊस पडत आहे. आणि रामवाडा आला आहे, म्हणजे रामवाड्यापासून जवळपास 100 मीटर असेल. आणि पाऊस जी जोराने चालू आहे ना, खूप जोराने चालू आहे. काहीच मौसमचं काहीच खरं नाही आहे. आणि विशेष म्हणजे मी आता काही ब्रेक घेतला नव्हता. सकाळी 8:30 वाजल्यापासून मी कंटिन्यू चालू होतं, फक्त व्हिडिओ बनवत होतं. आणि आता 1 वाजता पाऊस पण आला आणि मला ब्रेक घ्यायचं होतं. तर तुम्ही जर फर्स्ट टाईम येत असेल तर तुम्हाला हार्ड जाणार आहे. कारण मला पण एवढं नाही, मला 10 ते 20% हार्ड झालं, जास्त हार्ड नाही झालं. जेवढं खूप जास्त म्हणजे जास्त लांब आहे असं वाटतं ना,
हे बघा उत्तराखंडमधलं 1 किलोमीटर आपल्याकडलं 5 किलोमीटर असं वाटते, कारण खूप जास्त चढाई असते ना त्याच्यामुळं. तर जवळपास 8 किलोमीटर 9 किलोमीटर आलो आणि 8:30 वाजता निघालो. तर 8:30 9 10:30 4.5 तास लागले 8-9 किलोमीटरसाठी. आणि इथून अजून 8 किलोमीटर राहिले आणि पाऊस चालू झाला आहे. आता वरी जाऊन किती वेळ लागले काय माहिती. आणि अजून खूप जास्त चढाई ते करायचीच आहे. आणि तुम्ही जर येत असाल तर चप्पल घालून येऊ शकता, सँडल घालून येऊ शकता. मी सँडल घालून आलो, म्हणजे पाऊस जर नसला तर सँडल बेशी घालून या. पाऊस नव्हता म्हणून मी सँडल घालून आलो. तर काही जण चप्पल पण घालून आले. तर म्हणजे असं काही नाही की तुम्ही नवीन शूज घ्या बूट घ्या असं काहीच नाही. तुम्ही कुठला पण घेऊन या. आणि हां ORS घेऊन या. ORS काय कशामुळं, ज्यामुळे की तुम्हाला पाण्याची म्हणजे ताकद गरज नाही. आणि ज्यांचं वय झाले ज्यांना चढणं होत नाही त्यांच्यासाठी घोडे पण आहेत, जे की 3,500पासून स्टार्ट होते तर येण्यासाठी. तर करूया थोडासा नाश्ता करूया. मॅगी ऑर्डर केलं मी आणि जवळपास 1 वाजला आहे. मी काहीच खाल्लं नाही. सकाळी 1-2 पराठे घालते त्याच्यानंतर आता 1 वाजता डायरेक्ट ते पण पाऊस आला म्हणून मला अजून 1-2 किलोमीटर जावं म्हणतोय. पण ठीक आहे जाऊ दे, पाऊस आला. आपला ब्रेक पण झाला आणि आपल्याला मॅगी पण भेटली खायला. पाऊस चालू झालेला आहे. मॅगी जवळपास 80 रुपयाची, 12 रुपयाची मॅगी जवळपास 80 रुपयाची आहे. आणि किती दिवसानंतर मॅगी खाल्लो. मॅगी मला आवडतच नाही, म्हणजे जास्त खात नाही मी. खूप दिवसानंतर खायला लावलं. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त मैदा असते. मैदा मला अजिबात आवडत नाही, पण काय करणार आहे आता. इथे हॉटेलमध्ये दुसरं काही नाही. अशा प्रकारचं काय हॉटेलमध्ये दुसरं काही भेटणार नाही. का गरम गरम मॅगी काढूया. ते म्हणतात ना पहाडामधली मॅगी तसं खाऊया. आणि पाऊस तर अजून कंटिन्यू चालूच आहे. जवळपास मला वाटते अजून एखादा घंटा तरी चालेल. आणि सगळे माणसं आहेत ते अजून बी चालायच लागेल बघा, आहे का. एवढ्या पावसात सगळ्यांना रेनकोट घातलाय आणि अजून पण चालायच लागेल. पाऊस काही थांबायचं नाव घेणं झालं. आणि आपली जी केदारनाथची यात्रा आहे ती कंटिन्यू चालायची. सगळ्या जणांनी रेनकोट घातलेत आहे आणि सगळेजण चालायला लागले. फक्त घोडेवाले तुम्हाला जास्त करून दिसतील, चालणारे नाही दिसणार. घोडेवाले आणि ते पालखीवाले 4 जण घेतले बघा. पूर्ण पावसामध्ये चालायला लागले. बापरे बाबा, कुणी छत्री लावून चालतंय, कोणी पावसामध्ये का असं चालतंय. पूर्ण सगळेजण चालायचे. पाऊस जे रुकायचं कामच नाही. साईडला हॉटेल होतं, त्या हॉटेलवर मॅगी खाली 80 रुपयाची मॅगी. आणि शेवटी काय करायला लागेल आपल्याला बी चालावंच लागेल, कारण पाऊस तर चालूच राहणार आहे. जसं जसं वरी जातात तसं पाऊस चालू राहणार. आणि रेनकोट मी घेतला होता खाली 100 रुपयाचा. वरी घेऊ नका, कारण वरी खूप जास्त महाग भेटते. जवळपास 150 रुपयाचा भेटते रेनकोट. त्यामुळे वरी तर घेऊ नका, खालीच घेऊन या. 100 रुपयाचा घेतला होता मी. चांगल्या क्वालिटीचं घ्या, असं मेन कापडाची कसली पण घेऊ नका. आणि चालायला लागलो मी, कारण आता खूप जास्त गर्दी कमी आहे. फक्त घोड्याची आणि पालखीचीच गर्दी असणार आहे. कारण जे पण पाऊस आहे, पावसामुळे सगळेजण हॉटेलमध्ये चहा किंवा घेत बसले. तर जाऊया वरी. आपल्याला इथून 8 किलोमीटरचा ब्रेक राहिला आहे. पावसानं थोडीशी अडचण करायला चालू झाली, कारण सगळं खाली पाणी पडलं आहे, सगळं स्लिपरी व्हायला लागलं आहे. आणि वरून किती लांब चढत जायचं बघा. अरे बापरे, पूर्ण क्रॉस झिकझॅक मारत राहायचे. हां, खूप लांब जायचं आहे. 8 किलोमीटर जायचं आणि वरून पाऊस आहे. जय बाबा केदारनाथ. हे आहे केदारनाथ. ज्या 1 मिनिट अगोदर पाऊस चालतोय, दुसऱ्या मिनिटामध्ये ऊन पडतंय. लिटरली मी तिथं होतं, त्या खाली तिथं व्हिडिओ म्हणून आला. आणि मी वरी आलो इथून इथपर्यंतच. आणि पाऊस पडलं नाही, ऊन पडलं डायरेक्ट. हो का, डायरेक्ट ऊन पडलंय, चमकायला लागलंय, सूर्य चमकायला लागलाय. आणि मी तिथं होतं, तिथे व्हिडिओ म्हणून आलो. तिथून इतक्या दिसतोच पूर्णपणे पाऊस बंद बी झाला आणि ऊन बी पडलेला. ते केदारनाथ घाटी आहे, इथं काय पण होतं. आणि एक लक्षात ठेवायचं, जसं जसं की हेलिकॉप्टरचे आवाज जोरात होत राहील तसं तसं समजायचं की तुम्ही जवळ येत आहे. एकदम सुरुवातीला गेलं तर मला हेलिकॉप्टरचे आवाज नाही येणार, थोडीशी येणार. आता जसं जसं जवळ जातं मी तसं तसं आवाज हेलिकॉप्टरचा वाढत चाललाय. आणि अजून हे रामबाडा खाली गेलं आणि वरी अजून आपण चढत झाला ना हेलिकॉप्टर कंटिन्यू हेलिकॉप्टर येत राहते. आणि आवाज पण वाढायला लागला, जात राहते बघा. तर जाऊया आपण वरी. अजून 2-4 वेळा फिरत रामवाड्याच्या वरी. साईडला राहिला रामवाडा. आणि रामवाड्याच्या जरा वरी आले नंतर तुम्हाला दिसेल ग्लेशियर म्हणजे बर्फ, काळी बर्फ, जे की बर्फ पडलेले असते सीझनमध्ये. अजून पिघळी नाही, थोडी पिघळायला लागल्या बघा. खाली पण दिसायला लागले आणि वरी पण दिसायला लागले. पूर्णपणे सगळेजण फोटो काढायला आहेत. आणि तिथून चलत आपल्याला अजून वरपर्यंत जायचं आहे. समोर एवढा जॅम लागलाय, का म्हणून लागला माहिती काय, छोटासा रेल आहे आणि त्याच्या साईडला 4 लाईन लागल्यात. एका साईडला माणसं जात आहेत, एका साईडला घोडे जात आहेत, एका साईडला घोडे येत आहेत, एका साईडला माणसं येतात. पूर्ण 4 लाईनी लागल्यात अवघा दिसायला लागल्यात. आणि खाली चिखल झालाय पूर्ण, म्हणून एवढा गजा लागला. तेवढं चढता खूप जास्त पब्लिक आहे इथलं. इथं हार्डेस्ट पार्ट आहे इथं, कारण घोड्यासाठी बी आणि माणसासाठी बी. कारण सगळेजण एकाच लाईनीने यायला लागलेत आणि वरून पण एकाच लाईनीने चालायला लागलेत.
पूर्ण केदारनाथच्या ट्रेकिंगमध्ये पहिल्यांदा आम्ही आता खाली उतरणार आहे. म्हणजे गरज लागली खाली जाणार आता आणि तिथून मग वर चढायला चढत ते समोर हे ह्या गावाचं नाव आहे छोटी चिंचोली म्हणते त्याला आणि वरची मोठी चिंचोली म्हणते ते घर दिसायला लागले ते पूर्ण तिथून असं चढत जायचं पूर्ण आणि तिकडल्या साईडला वर राहिलं केदारनाथचं मंदिर तिकडं त्या साईडला आपल्याला चढत जायचं पूर्ण अजून जवळपास 6 किलोमीटर बाकी आहे. हा ट्रेकिंग करता जवळपास 19 किलोमीटर आला 19 नाही 14 किलोमीटर आला 14-15 किलोमीटर आणि आता असा टाईम झाला मला व्हिडिओ समोर बोलता बी नाही झाले म्हणजे एवढं थकलं एवढं म्हणजे लय लांब आहे अजून 2 किलोमीटर जायचं तुम्हाला दाखवतो बघा पूर्ण ते दिसायला लागलं ती तिकडल्या साईडला केदारनाथचं मंदिर आहे पलीकडल्या साईडला आणि असं अजून चढत जायचं जवळपास मला वाटतं 1-1.5-2 घंटे अगोदर मी व्हिडिओ शूट केला शेवटच्या जेव्हा पाऊस येईल पाऊस उघडल्याच्या नंतर त्याच्यानंतर 2 घंट्यानंतर डायरेक्ट आता मी केलं एवढं थकलं का नाही मायलनेस नाही खतरनाक म्हणजे एनर्जीच नाही माझ्यामध्ये थोडं तरी तर चहा मी कधीच घेत नाही आता इथे थांबलोय चहा पिण्यासाठी कारण चहानं थोडंसं मला वाटतं एनर्जी येईल कारण इतकं हात पाय दुखून राहिलं का नाही आणि त्यामध्ये बॅग आहे बॅगमुळे खूप जास्त खंदे दुखायला लागले त्या आणि बघायला नजारा खूप जास्त दिसायला लागला सुंदर सगळीकडे बघायला गेलं ना एकदम डोंगरच येतं दोन्ही साईडला आणि तिकडून कुठून खाली चालत आला जवळपास 14 किलोमीटर झाले आपलं आणि 2 किलोमीटर राहिले केदारनाथ 4 वाजायला लागले इथं 4 वाजून 10-1 मिनटं व्हायला लागले इथं आता मी चहा ऑर्डर केलं चहा आणि बिस्किट खाऊया आणि थोडीशी एनर्जी येईन आणि मग आपण पुढला टप्पा आहे जो पार करूया आणि जे हेलिकॉप्टर का ते हेलिकॉप्टर बघा किती समोरून जायला लागले एकदम म्हणजे मी त्याच्या लेवलला बसलोय तेवढ्या जवळून जायला लागले ब्लॅक कलरचं आहे ते वा आणि त्याच्या संग एकदम आपली चहा आली चहा पिल्या भारी दिसायला लागले चहा पिऊया आणि एकदम मूड फ्रेश करूया कारण चहा मी पित नाही तसं हा अद्रक आहे आणि साखर कमी आहे थोडं तर काय असू द्या चहा पिऊया आणि मग जाऊया ट्रेकिंग सुरू करायला चहा पिल्यास थोडीशी एनर्जी झाली कदम बडा जा मंजिल की तरह चले जा असं म्हणतच चढावं लागले हार नाही म्हणायची रात्रीचे 12 वाजून हार नाही म्हणायची दमाना आपला ट्रेकिंग कंप्लीट केल्याशी मानायचीच नाही अजून पण बर्फ आहे बरं का दिसायला लागला इथंच समोर बर्फ अजून वितळी नाही अजून वितळायला टाईम लागेल एखाद्या महिन्यात पूर्ण गायब होईल थोडासा ग्लेशियर टाईप आहे आणि इथं पण बघा पूर्ण ग्लेशियर बनलेलं आहे बर्फाचं हे आलं घोडापडा जिथे की घोडे थांबले जाते इथवरच आहे घोड्याचं त्याच्या पुढे जात नाही घोडे समोर जायला लागले तिकडल्या साईडला केदारनाथच्या मंदिराकडे झाला इथवरच घोड्याचं आपल्या साथ होतं पूर्ण पण जवळपास मला वाटतं 1000 घोडे थांबले जावं तिकडं पण घोडेच आहेत तिकडल्या साईडला घोडे आहेत आणि तिकडं पूर्ण खालपर्यंत इथं जाऊया आपण मंदिराकडे तिकडल्या साईडला त्यानुसार असं इथे एक टेंट बेसन जिथे फ्री तुम्हाला स्प्रे मारला जाईल ज्याच्यामुळे तुमच्या हातापाय दुखत असले तर फ्रीमध्ये इथं दिलं जाते जर अंग पाय दुखत असला डोकं दुखत असेल तर इथं हॉस्पिटल आहे जे की फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना सेवा केल्या जातं इथं वालेलं आहे पण स्वामी विवेकानंद हॉस्पिटल आणि इथं फ्रीमध्ये चेकअप फ्रीमध्ये गोळ्या दिल्या जातात एकदम केदारनाथच्या 1 किलोमीटर समोरच आहे तिकडल्या साईडला राहिलं केदारनाथ आणि इथं हॉस्पिटल आहे कोणी विश्वास केला तर केदारनाथमध्ये ट्रॅक्टर भेटणं आपल्याला बघायला ते पण चालतं पुरतं आणि मेन म्हणजे पूर्णपणे कामासाठी वापरलं जातं इथे इतके दिवस आपण व्हिडिओमध्ये रीलमध्ये इतके दिवस मी मंदिर पाहायचो जवळपास दिवसभर थकून 18 किलोमीटर चालून शेवटी मी केदारनाथच्या मंदिरासमोर आलो आणि अवघा हे आहे असं केदारनाथचं बाबा केदारनाथचं मंदिर जय श्री केदार लिहिलं आहे आणि इथं समोर लाईन पण लागल्या पण मंदिर जे एवढं सुंदर आहे का नाही खूप सुंदर आहे आणि गर्दी पण तशी बघायला गेली तर जास्त गर्दी नाही आहे वा खूप जास्त आहे आणि पाठीमागल्या साईडला अजून बापरे बाप पूर्णपणे बर्फच पडला आहे तर बाकी दर्शनाचं बघतो मी जर लाईन जर कमी असली तर दर्शन आताच करेन नाही तर मग उद्या सकाळीच करेन त्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये करेन पण जे मंदिर दिसते ना खूप जास्त सुंदर दिसते रजिस्ट्रेशन केलं तर बघा 4 धामसाठी जे की खाली ऋषिकेशमध्ये गेलं तर त्याची पावती इथं भेटते हवं इथं ब्रिज दिसायला काय त्या ब्रिजच्या समोरच ही पावती स्कॅन करायची आणि तुम्हाला एक अशी प्रकारची दुसरी पावती दिली जायची त्याच्यावर टायमिंग आणि किती नंबर दिले 17,740 दिले आणि 5:47 आपली स्कॅन झाल्या इथं समोर भेटते बघा आणि तुमच्याकडं जर हे नसलं तर आधार कार्ड घेऊन बी तुम्ही करू शकता इथं केले मी आता जाऊया तिकडं मंदिराकडं
तिकडे ओमचं साईन थोडं थोडं दिसत असेल आणि तिथूनच आपली खाली उतरल्यास लाईन लागली. ही फ्री दर्शनाची लाईन आहे. कोपन काढले तसं 6 वाजून 10 मिनिटं झालेत. बघूया टाइम किती लागते आपल्याला दर्शनाचे फ्री दर्शनाचे. 2 लाईन बनले इकडले एक आणि इकडल्या साईडला 2 लाईन बनले. बघूया टाइम किती लागते. अशा प्रकारचं काही कॉरिडॉर बनले आणि समोर बघा दिसायला लागले इतके लांब. अरे पण काय लवकर एकदम फास्ट चालत आला. पाठीमागल्या साईडला दिसायला लागले त्या कॉरिडॉर पासून एकदम लांब पासून चलत आला आणि जास्त लांब नाही राहिलं, थोडंच राहिलं. हर महादेव, हर हर महादेव, 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 महादेव. तुम्ही लाईनी लागता ना अशा प्रकारचं श्री केदार प्रसाद दिले जाते ना. अशी सगळी दुकाने दिसायला लागलीत का. हे पूर्णपणे समोर पाठीमागल्या साईड पासून सगळीकडे दुकान आहेत. जर तुम्हाला प्रसाद घ्यायचा असेल, देवाला अर्पण करायचं असलं तर घेऊ शकता. ही 250 रुपयामध्ये घेतलं आणि माझ्यामध्ये तर काय आता बघितलं नाही मी, पण घेऊ शकता. इथं सगळे प्रकारचे आहेत. तिथं प्रसाद ठेवलाय आणि भाव वाजवायला लागला. मंदिराची लाईन आहे ती पूर्ण संपली आणि डायरेक्ट आपण आता मंदिराकडे जायला लागलो. समोर लाईन बघा एकदम सोडायला लागले फटाफट. समोर मंदिर दिसायला लागलं. हे समोरचं दिसायला लाईटिंग लावलं संध्याकाळच्याला आणि आपली इथून लाईन मेन गेट आहे ते इथून लागणार आहे समोरूनच. सोडले आणि सगळेजण कसे पळत यायला लागले आणि ही पूर्ण 4 वेळा फिरत लाईन मंदिरामध्ये जाणार आहे. तिकडल्या साईडला लाईन राहिली आपली आणि टाइम इतका भारी होतोय की बाहेर देवाची आरती चालू आहे. 7 वाजता रोज आरती चालू होत्या आणि सगळेजण आरतीला थांबलेत आणि जोरजोरानं आरती पण चालू आहे. काय किस्मत आहे राव, खूपच भारी किस्मत आहे. हे दाखव तुम्हाला पट्टे लावलेत बघा किती जास्त. वा माझं काय भारी दर्शन झालं राव. तसं म्हणतात ना देवानं बोलीला आलं. देवाची मधामध्ये आरती चालू होती आणि 7 वाजून 7:30 दर्शन झालं. 6 वाजून 10 मिनिटाला लाईन लावलं होतं आणि 7:30 वाजता म्हणजे जवळपास 1.5 घंट्यातलं दर्शन झालं आणि मधामध्ये देवाची आरती चालू होतं. खूप भारी वाटलं राव. म्हणजे एकदम कसलं भारी आहे मधामध्ये. आणि या मंदिर आहे. मंदिराच्या तिकडल्या साईडनं एक्झिट झालं, पलीकडल्या साईडनं गेलं आणि इकडून मधामध्ये गेलं. आता लाईन थांबली वाटतं. पण जे मंदिरामध्ये दर्शन झालं, देवाची आरती चालूच होती कंटिन्यू. ते देवबाप्पा होते ते जे देवाची आरती थाली होती ते फिरू लागले आणि कसलं भारी होतं. मधात तर लय भारी होतं बघण्यासारखं. तर देवाचं दर्शन झालं राव. काय म्हणते ते आजच चालत आलो मी. आज दर्शन झालं ते बी 1.5 घंट्यात. लोकांचे 10-10 घंट्यात दर्शन नाही होत. किस्मत आहे किस्मत. आणि बाबानं म्हणतात ना जे बाबा केदारनाथ जे म्हणतात तेच खरं झालं. बाबाचा बुलावा आल्याशिवाय आपण काही येत नव्हतं. तसं बाबाचा बुलावा आलता आणि आपल्याला देवानं दर्शन पण दिलं. एकदम खूप भारी झालं. काय सांगणार किती भारी. एकदम गुजबम झाले. इतकं मी थकलं होतं. सगळी थकान निघून गेली राव. आणि पाठीमागल्या साईडला अजून पण आरती चालूच आहे. आपले बाप. आणि ही जो शिला तोरणम आहे म्हणजे शिला जिथे की तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल किंवा वरून दगड आलता तो थांबलेला मंदिराच्या पाठीमागाला. आणि मंदिराच्या समोर जाऊन दाखवतो तुम्हाला. संध्याकाळचे जवळपास 7:30 वाजायला लागलेत आणि मेन म्हणजे तिकडं आरती चालू सगळेजण थांबले. तर जाऊया आपण मंदिराच्या समोर. तिथलं वातावरण कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. मंदिराच्या समोर आला आणि योगा घंटे वाजायला लागले. आताच गेलतो मी मंदिरामध्ये आणि सगळीकडे थांबलेत माणसं. लांब आलो आणि आता एखादा टेंट कॅम्प बनावं लागणार आहे. आता तर 10 मिनिटात व्हायला लागलं दर्शन. दर्शनाचे लाईन आहे ते कुठंच नाही आहे. दर्शन फक्त 10 मिनिटात व्हायला लागलं. लाईन पूर्ण खाली पडल्यानं 10 तुम्ही जर शनिवार रविवार येत असला ना तुम्हाला गर्दी भेटणार असेल 4-4, 8-8 घंटे. माझं 1 घंटा झालं. आता जे गेलेत ना त्यांचं 10 मिनिटात दर्शन होऊन काय कारण पूर्ण खाली झालं. तर बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. आता जाऊन टेंट बघा ना झोपणार. मी खूप जास्त बोर पण झाले. माझ्या चेहऱ्यावरच कळत असं सगळे 12 वाजले. बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.